महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंडियाज गॉट टॅलेंटमधील यूट्यूबर्स विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। समय रैना, रणवीर अल्हाबादिया आणि इतरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महिला आयोग आणि मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। रियालिटी शोमध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची पोलीस चौकशी करतायत आणि पोलिसांचं पथक हेबिटेटच्या कार्यालयात दाखल झालंय। रणवीर अल्हाबादिया आणि काही कंटेंट क्रिएटर्सकडून महिलांवर वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते। कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपी तन्वील शेखला सोलापूर पोलिसांनी ठोकल्यात बेड्या। प्रणित मोरेला 2 फेब्रुवारीला सोलापूरमध्ये मारहाण झाली होती। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गालगत सोनाळे परिसरात भंगाराच्या गोदामात भीषण आग। या गोदामामधील टेम्पो जळून खाक झालेला आहे। लाखोंचं नुकसान झालंय। पुण्यात राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे। राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावरून सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शरद कोळींच्या उपस्थितीमध्ये सोलापूरकर याच्या विरोधात निदर्शनं। संभाजी ब्रिगेडची राहुल सोलापूरकरच्या विरोधामध्ये तक्रार। पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा। सोलापूर शहर शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधामध्ये कोणत्याच राज्यांकडून तक्रार नाही। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर आहे। धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱ्यांना आश्वासन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या पुण्यामध्ये आढावा बैठक। पुणे पालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। सुरेश धसांनी दलाली बंद करून आम्हाला न्याय द्यावा। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुरेश धसांवर टीका। धसांचा मुलगा त्या ठिकाणी असता तर त्यांनी पोलिसांना माफ केलं असतं का? सूर्यवंशी कुटुंबियांचा हा सवाल आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये राष्ट्रवादीची तयारी सुरू झाली आहे। युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंची मनसे कार्यालयाबाहेर बॅनरबाजी। मोरेंची पुणे महापालिका निवडणूक समन्वय प्रमुखपदी निवड झाल्यानंतर हे बॅनर लावले। हिंगोलीत 1840 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक चौकशीत उघड झालंय। बोगस पीक विमा भरलेल्या सीएससी सेंटरवर होणार निलंबनाची कारवाई। लातूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन। सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करा तसंच नोंदणीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। केंद्र सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी। खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी आहे। एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची तर दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही। बळवंत वानखेडेंची ही टीका। छावा चित्रपटात शिर्के घराण्याविषयी आक्षेपार्ह गोष्टी मांडण्यात आल्यात। शिर्के घराण्यामधील सुहास राजे शिर्केंचा आरोप आहे। चित्रपट प्रदर्शनापूर्वी राजघराण्यातील लोकांना दाखवावा, सुहास राजे शिर्के यांची मागणी आहे। पुणे नाशिक महामार्गावरील खासगी बस अपघातामध्ये जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। 2 दिवसापूर्वी लक्झरी बस आणि कंटेनरचा अपघात। 50 जखमी प्रवाशांवर उपचार। जळगावच्या वरणगावामध्ये दगडफेकीच्या निषेधार्थ दीपक केदार यांच्या नेतृत्वात मोर्चा। 4 दिवसांपूर्वी वरणगावातील माता रमाई जयंतीच्या प्रसंगी झाली होती दगडफेक। सर्व दोषींवर मकोका लावण्याची मागणी करण्यात आली आहे। संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन। भुयारी मार्गात शिरून नागरिकांचं हे आंदोलन। मागील 2 वर्षांपासून बंद आहे शिवाजीनगर भुयारी मार्ग। नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतीवर पालिकेची सलग कारवाई सुरूच। मुंबई पालिका कोर्टाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून वसई विरार महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू आहे। वाईमधील पांढरगडावर आता फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केलाय। मधमाशांच्या या हल्ल्यात 2 गिर्यारोहक जखमी आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू झालेला आहे। लातूरमध्ये लोहार उदगीर रस्त्यावर टिप्परनं दुचाकीवरील दोघांना चिरडलं। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी आहे। दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या या टिप्पर चालकाच्या चपकीनं अपघात झाल्याची माहिती आहे। नाशिकच्या सिटी लिंक बस खड्ड्यात आदळल्यानं प्रवाशाचा मृत्यू झाला। मयत संतोष माळी यांच्या पोटावर मार बसल्यानंच त्यांचा मृत्यू झाला। बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसचा धोका. घाटी हॉस्पिटलमध्ये 6 जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू झालेत. 2 बालकांचा समावेश आहे. गडचिरोली वन विभागानं वनपाल वसुली करताना एसीबीच्या जाळ्यात माती उचल करण्यासाठी 1,10,000 मागताना रंगेहात पकडलेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. शिवाय वनपरिक्षेत्र अधिकारी फरार झाला आहे. माघी यात्रेनंतर आता पंढरपूरमध्ये मंदिर समितीकडून स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांकडून जवळपास 20 टन कचरा गोळा करण्यात आला. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी सुरू. यंदा राजवाड्याचा भव्य देखावा साकारणार. 19 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन. नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं आहे. बोगस कामाच्या प्रशासनाकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथं गावकऱ्यांचं हे आंदोलन. जळगावच्या वरडामध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत आणि 75 लाखाच्या योजनेचं काम बंद पडल्यानं नागरिकांकडून चौकशीची मागणी होते. अहिल्यानगरच्या पेडगाव ग्रामपंचायतीचा गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत पेडगाव ग्रामपंचायतकडून ठराव संमत करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीविरोधात मविया आक्रमक झाली. वीज ग्राहक संघर्ष समितीसह मवियाचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. किल्ले तोरणा प्रकाश व्यवस्थेनं उजळून निघालाय. खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीनुसार गडाच्या ऐतिहासिक स्थळांवर विद्युतीकरण पूर्ण झालंय. पुरंदरच्या वीरमध्ये श्रीनाथ म्हसोबा जोगेश्वरी यात्रोत्सवाचा उत्साह. देवाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं भाविकांची मोठी गर्दी. वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेचे 68 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील एमएनएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. लोणार तालुक्यामधील टिटवी प्रकल्प पहिल्यांदाच पट्टेत कदम पक्ष्यांचं दर्शन झालंय. पक्षी मित्र सचिन कापुरे आणि मी लोणकर टीमनं या पक्ष्यांचं चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यातील कनाशी येथील 4 दिवसीय 5 पांडव यात्रोत्सवाला सुरुवात. काशी व्यतिरिक्त देशातलं एकमेव 5 पांडव मंदिर असल्याची आख्यायिका आहे. महापूजा, महाआरतीनंतर लोकनाट्य, तमाशा आणि कुस्तीचा फड रंगणार. आमदार नितीन पवारांच्या हस्ते रथपूजा. अहिल्यानगरात 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन. या शब्दगंध संमेलनामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. पुढचे 2 दिवस हे संमेलन असेल. राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ पुणे यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. सांगलीत 1 डझन आंब्याला 5,500 रुपयांचे दर. शेतकरी विजय नानेकर यांच्या आंब्याला उच्चांकी दर मिळाला आहे. देवगड आणि कुणकेश्वर मधून 25 पेट्या आंब्यांची आवक झाली आहे. नांदेडच्या मुदखेडमध्ये झेंडू फुलांच्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट. 50 ते 60 रुपये किलोनं झेंडूची विक्री होते. करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले. भीमाशंकरच्या आदिवासी शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची शेती. नव्यानंच स्ट्रॉबेरी क्लस्टर तयार झालेला आहे. यंदा पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची दुबईमध्ये निर्यात झाली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. पाखरांपासून ज्वारीचं रक्षण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या तांदळीतील शेतकऱ्याचा हटके उपाय. शेतामध्ये चौफेर बांधलेल्या स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या बांधलेल्या. आता या मचानावरूनच दोरी हलवल्यानं झालेल्या आवाजामुळे पक्षी शेताच्या जवळ देखील येत नाही.